हा जो चोरीचा पाणी आहे याच्या संदर्भात आमचा पत्र व्यवहार पण झालेला आहे 6 तारखेला. आजची 13 तारीख आहे. आजपर्यंत त्यांनी ते बंद केलेलं नाही आणि यापुढे आगरी सेना जर आज 2 दिवसामध्ये यांनी बंद नाही केलं, कारण हा जो चोरीचा पाणी आहे हा लाखो घरांच्या याच्यामध्ये कमी जाताना आज हे लोक इथेशी बिंदासपणे उघडपणे वापरतात. याच्या कुठल्या परमिशन नसतात. जर यांनी हे 2 दिवसात बंद केलं नाही तर आगरी सेना ताकदीने याच्यावरती पूर्णपणे पिंपलाज गावात वास्तव असलेले हे टीएमसी ठाणे महानगरपालिका आणि स्टेम वॉटर सप्लाय जल शुद्धीकरणचा जो प्लांट आहे, या प्लांटच्या माध्यमातून भूमी वर्ल्ड ज्या कंपन्या आहेत या सर्व फूड कंपन्या आहेत आणि या फूड कंपन्यांना जल शुद्धीकरणाच्या नावाने वेस्टेज पाणी म्हणून ते सांगतायत टीएमसीचे पांडे साहेब का वेस्टेज पाणी म्हणून सोडलं जातं. तर याची आम्ही पूर्ण शहानिशा केली. शहानिशा केल्यानंतर आम्ही याचा लॅब टेस्ट केला. त्या पाण्याचा लॅब टेस्ट केल्यामध्ये आमच्या अशा पूर्ण निदर्शनास नाही तर आम्ही त्याची पूर्ण शाश्वत देतो की हे पूर्णतः पाणी पिण्याचं आहे आणि पिण्याचे लोक शुद्धीकरण करून त्या कंपन्यांना प्रोव्हाइड करत आहेत. हा जो टीएमसी कंपनीतून जे पाणी येते नाही, कंपनीने भूमिपुत्रांवर जो अन्याय केलाय तो अन्याय आम्ही कधी सहन करणार नाही. प्रत्येक ठिकाणी शेतकऱ्यावर अन्याय होतो. हे अन्याय आम्ही काय सहन करत? याच्यात आमची आगरी सेना उडी घेईल. ज्या दिवशी आगरी सेनेने उडी घेतली संपूर्ण साहेबांनी, त्या दिवशी सगळ्यांचे कंपनीचे सगळ्यांचे धाबे जाणार. गरिबांवर अन्याय करता, शेतकऱ्यांवर किती वर्ष तुम्ही अन्याय करता? हजारो वर्ष अन्याय करता आणि आम्हाला काय बेसावत समजता का तुम्ही? आम्ही शिकलो, आता शेतकरी पण सुशिक्षित झालाय, तो अन्यायाला वाचा फोडल्याशिवाय राहणार नाही. मला बोलायचं एवढंच आहे, अर्ज केलाय आम्ही रितसर आमच्या आगरी सेनेच्या माध्यमातून. त्याचा आज 13 तारीख आहे. 2 दिवसात सांगितलं आमच्या पदाधिकाऱ्यांनी, नाही झालं तर यार अन्याय क्षणार्थ आम्हाला उडी घ्यायला लागल आणि ती उडी अशी होईल कोणाचे दात पडतील, कोणाचं डोकं फुटेल त्याला आम्ही घाबरणार नाही. आगरी सेना घाबरणार नाही.